लहानपणी जेव्हा आमची पिकनिक जायची तेव्हा 90% मुलांच्या डब्यामध्ये हीच भाजी असायची, म्हणून आम्ही याला पिकनिकची भाजी म्हणतो. तर तुमच्या डब्यामध्ये अशी भाजी मिळायची की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकले जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये टाकायचे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता. आता ह्यामध्ये टाकते मी 2 मोठे कांदे जरा जाडसर चिरलेले. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये टाकूया आपण हळद आणि चवीपुरतं मीठ. पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊन ह्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यामुळे चव खूप छान लागते भाजीची आमटीची. आता इथे मी उकडून सोलून असे तुकडे करून घेतलेले बटाटे टाकते. तुम्ही पाहिजे तर स्मॅश करून सुद्धा टाकू शकता. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणी आहे ती बटाट्याला छान कोट झाली पाहिजे. आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं की जो ओल्या खोबऱ्याचा गोडसरपणा आहे ना तो भाजीत छान उतरतो. 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि पुन्हा परतून गरमागरम सर्व करायचे. एन्जॉय.